नमस्कार मैत्रिणींनो, सवलताच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीची रेसिपी दाखवणार आहे। ही बघा, ही मिरची घेतलेली आहे हिरवी, आणि हे बाजरीचं पीठ आणि मीठ। मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीत बाजरीच्या पिठात मिरची बनवून दाखवणार आहे। हे बघा, आता मी मिरची स्वच्छ धुवून घेत आहे। आता ही धुवून घेतलेली मिरची आपण कपड्यावर निथळून किंवा कपड्याने पुसून घ्यायची आहे। ही मी 3 चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। हे आता ह्या पिठामध्ये आपण फक्त मीठ टाकायचं आहे। हे बघा, ही भाकरीचीच परात आहे म्हणून मी याच्यातच कालवून घेत आहे। हे बघा, हे मी मीठ टाकून पीठ मळून घेतलेलं आहे। साधारण छोटी भाकरी होईल आपली, जशा आपल्याला मिरच्या भरायच्या असतील तसे हे पीठ घेतलेलं आहे। आता ह्या मिरच्या कपड्यावर सुकून घेतलेल्या आहे। आता आपण ह्या मिरच्या अशा कट करायच्या आहेत, उभ्या, पूर्णपणे उभ्या कट करायच्या आहेत। हे बघा, पूर्ण अशा कट करून घ्यायच्या। हे मिरच्या मी पूर्ण अशा कट करून घेतलेल्या आहेत। हे बघा, आणि जे हे पीठ आहे ना, हे पीठ आपण हे बघा असं भरायचं आहे। हे बघा, फक्त बाजरीचं पीठ आणि मीठ असं भरायचं आहे, पूर्ण मिरचीमध्ये भरायचं आहे आपल्याला। हे बघा, याही मिरचीची देठ काढलेली नाहीये। या मिरच्या भरेपर्यंत इकडं आपण, हे बघा, मिरची भरेसोबत इकडं आपण तवा गरम व्हायला ठेवू। भाकरीचा लोखंडी तवा गरम व्हायला ठेवलेला आहे। आता मिरच्या भरून घेते पूर्ण। बघा, पूर्ण सर्व मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत। इकडे तवाही गरम झालेला आहे। आता आपण 2 चमचे तेल टाकू। मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या नाहीयेत। हे बघा, या अशाच कमी गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत। तळायच्या नाहीये, कडक करून घ्यायच्या आहेत।
या अशा मिरच्या झालेल्या आहेत. आता ह्या काढून आपण दुसऱ्या टाकू शकतो. एकदम अशा कडक झालेल्या आहे बघा. आणि भाकरी बरोबर याची चव तर अगदी वेगळीच लागते, खमंग. हे बघा आता हे बघा, हे अशा आपण करून घ्यायच्या आहे, कारण हे तळायच्या नाही आणि कडकही होतात आणि भाकरी बरोबर खायला एकदम भारी. परंतु या लोखंडी तव्यात केल्या ना तर कडक होतात, म्हणून लोखंडी तव्यातच करायच्या भाकरीच्या. हे बघा, ही आपली मिरची तयार झालेली आहे बाजरीच्या पिठातली. एकदम भारी झालेली आहे. बाजरीची भाकरी आणि कांद्याबरोबर एकदम खायला मस्त. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.